नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये अतिशय जबरदस्त भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, आता त्यामध्ये समरने आजीला आता घरी आणलेलं असतं. आजी ही दरवाजात येताच मलिका म्हणते की आई थांबा थांबा, आणि रोहिणी चल भाकर तुकडा आण असे म्हणत मलिका आता आजीची दृष्ट काढते. आणि त्यानंतर आता मलिका म्हणते की आई या आता आतमध्ये. आजी म्हणते की अगं मलिका, मला काही नाही झालं, एवढं काय. आता आजी ही हॉलमध्ये सगळ्यांच्या सोबत बसते. तेवढ्यात आता स्वानंदीची आठवण येत आजी म्हणते की स्वानंदी कुठे आहे. मलिका म्हणते की ती आपल्यासोबत आलीच नाही तर इथे कशी असणार. आणि तेवढ्यात स्वानंदी ही दरवाजात येते. आजी सगळेजण स्वानंदीला बघतात. आजी म्हणते काय गं स्वानंदी, तू का मागे राहिली होती. अर्पिता म्हणते मी सांगते ना आजी, ती ना समरदादाच्या एक्स बॉयफ्रेंडला भेटायला गेली होती. आता ते त्यांचे जवळचे झालेत ना. स्वानंदी म्हणते की आई काही औषधं वगैरे राहिली होती का. उरलं सुरलं ते सगळं बघत होते, बाकी काही नाही. मलिका म्हणते की पण औषधाबद्दल समर डॉक्टरांशी बोलला होता ना, बरोबर ना रे समर. आजी म्हणते की ते सगळं राहू दे, स्वानंदी ये माझ्याजवळ बस. तर स्वानंदी आता आजीजवळ बसते. स्वानंदी म्हणते आजी आता बरं वाटतं ना. आजी म्हणते मला बरं वाटतंय, तू मनाला लावून घेऊ नकोस बरं स्वानंदी. आजी म्हणते खरं तर माझं चुकलं, मी तिथे थांबायला पाहिजे होतं, पुढं जायला नव्हतं पाहिजे, तू सांगितलं होतं स्वानंदी मला. अर्पिता म्हणते की असं कसं, हिने तुझ्यावरती हिला लक्ष ठेवायला सांगितलं होतं, मग हिने कुठे जायलाच नको होतं, चूक सगळी स्वानंदीची आहे. अर्पिता म्हणते की दादा आमचं चुकलं तर आम्हाला शिक्षा मिळते, तेव्हा आता स्वानंदीची चूक झाल्यावरती तू स्वानंदीला काय शिक्षा देणार. अर्पिता म्हणते की स्वानंदीमुळे आजीच्या जीवावर बेतला असतं आणि तूच म्हणतोस न्याय सगळ्यांना सारखा, मग तू काय शिक्षा देशील. आजी म्हणते की तिने मुद्दाम काही केलं नाही, तुम्ही सगळे तिला का बोलताय. मलिका म्हणते की हे बघा तिनं मुद्दाम केलं नाही, पण तिच्याकडून निष्काळजीपणा झालायच ना आई. मलिका म्हणते एखाद्याने जर जबाबदारी घेतली तर ती नीट पाडायला नको का. मलिका म्हणते की स्वानंदीने समर जबाबदारी पार पाडली नाही बरं का. आजी म्हणते की असं काही नाही, माझी तब्येत ही माझी जबाबदारी आहे. आजी म्हणते की स्वानंदीचं काही नाही चुकलं, सगळा वेळ ती माझ्यासोबत होती. आणि लगेच आता आजी म्हणते की फक्त 2 मिनिटे ती आतमध्ये फोन घ्यायला गेली आणि तेवढ्यात मी पडले, त्याला ती काय करणार. अर्पिता म्हणते तेच, त्यावेळेस ते 2 मिनिटं तिने फोन जवळ ठेवायला हवा होता. आजी म्हणते की अर्पिता तू काय प्रत्येक वेळेस सेकंदाला फोन तुझ्या जवळच ठेवते का. झालं ते झालंय. अंशुमन म्हणतो की अच्छा या घरात शिक्षा फक्त मलाच आहे. आजी म्हणते कारण तू जे केलंयस तो खूप मोठा दृष्टपणा होता आहे अंशुमन. आणि स्वानंदी म्हणते की आजी माझ्याकडून चूक झाली आणि निष्काळजीपणासुद्धा झाला आहे, तेव्हा मला शिक्षा मिळायलाच हवी. आता समर म्हणतो अर्पिता बस झालं, आता मला या विषयावर अजिबात चर्चा नको. आणि समर आजीला आराम करायला सांगतो. आजी म्हणते की अजिबात नाही समर. आजी म्हणते की आता गुढीपाडव्याचा सण आला आणि मी असेपर्यंत या घरात सण नीटनेटके व्हायलाच हवे. मला असा शॉर्टकट सण सुद्धा चालणार नाही, कळलं का. आजी म्हणते की तुमच्या लग्नाचा पहिला गुढीपाडवा थाटामाटातच साजरा व्हायला पाहिजे पिंट्या आणि स्वानंदी, कळलं का तुम्हाला. समर म्हणतो की पण आजी. तर आजी म्हणते की समर माझा निर्णय झालाय, आता अजिबात चर्चा करायची नाही. आता पुन्हा रात्री समर आजीच्या बेडरूममध्ये येऊन आजीला औषधं गोळ्या सगळे काही व्यवस्थित तपासून देतो. आता गोळ्या औषधे देता समर म्हणतो की आजी मी ना इथे सोफ्यावर झोपतो बरं का. आजी म्हणते की पिंट्या तुला काय वेडबीड लागलाय का, तू जा तुझ्या बेडरूममध्ये जाऊन झोप, मला प्रायव्हसी वगैरे पाहिजे. समर म्हणतो की आजी तुला कशाला प्रायव्हसी पाहिजे. तर आता आजी म्हणते की म्हाताऱ्या माणसाला प्रायव्हसी नको का. समर म्हणतो की त्या जिनेच्या समोर तू ज्यावेळेस बेशुद्ध पडली होती ते चित्र माझ्या डोळ्यासमोरून जात नाही आजी. तुला जरी काही वाटत नसेल पण मला खूप विचित्र आणि वाईट वाटतंय अजून. तो विचार माझ्या डोक्यातून जातच नाही. आता आजी म्हणते की बघितलं का पिंट्या, अरे स्वानंदीची यामध्ये काही चूक नव्हती, तरी मलिका आणि अंशुमन स्वानंदीला कशी बोलत होते बघितलंस का तू. समरला आता आजी म्हणते की जा तू स्वानंदी बरोबर व्यवस्थित बोल, तिच्याशी भांडू नको, नाहीतर माझ्याशी गाठ आहे बरं का. आणि इकडे आता स्वानंदी बेडरूममध्ये असताना आजी कशी पडली, अर्पिताने आपल्यावर कसे आरोप केले, आणि दादा जशी आम्हाला शिक्षा मिळते स्वानंदीचं चुकलं तेव्हा तू स्वानंदीला सुद्धा शिक्षा करायला हवी, हे सगळं आता स्वानंदीच्या डोळ्यासमोर येते.
आणि तेवढ्यात आता समोर फोनवर बोलत बोलत बेडरूममध्ये येतो. स्वानंदी आता समोर रडत बसलेली असते आणि तेवढ्यात आता समरने फोन ठेवता स्वानंदी उठून उभा राहत समोर येते. रडतच आता स्वानंदी म्हणते की कशी माझ्याकडून खूप मोठी चूक झाली कायनू, आणि मी खूप निष्काळजीपणाने वागले, मला शिक्षा झालीच पाहिजे ते बघून. आता समर म्हणतो हे बघा तुम्ही रडू नका, तुम्ही अगोदर शांत व्हा बरं. समर स्वानंदीला पाणी देतो आणि म्हणतो तुम्ही रडू नका आणि शांत व्हा बरं. तुम्ही जर रडलं तर तुम्हाला हँडल कसं करायचं मला कळणार नाही. समर म्हणतो आता आजी ओके आहे, तुम्ही काही काळजी करू नका, आणि मी सुद्धा ट्रेसमध्ये आलो होतो पण आता आजी बरी आहे. तर आता स्वानंदी म्हणते की यापुढे माझ्याकडून एवढी मोठी चूक कधीच होणार नाही, आय प्रॉमिस. तर समर म्हणतो ठीक आहे ओके. समर म्हणतो आता जास्त विचार करू नका, उद्या गुढीपाडवा आहे आणि आजीच्या मनासारखा गुढीपाडवा साजरा करण्याची जबाबदारी आपली आहे. आता दुसऱ्या दिवशी स्वानंदी तिची आवरून गणपती बाप्पाजवळ येते. गणपती बाप्पाला हात जोडते आणि म्हणते की आजी हा राजवाड्यांचा केंद्रबिंदू आहे आणि राजवाड्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न म्हणजे आजी आहे. गणपती बाप्पाला स्वानंदी म्हणते की मला कळतंय तू या घरात माझी राजवाड्यांची परीक्षा घेतोय, या घराची परीक्षा घेतोय. स्वानंदी म्हणते की मग परीक्षा देण्याचं सुद्धा बळ तूच दे, तुझ्या आधाराशिवाय काहीच नाही. आता इकडे समरने दुसऱ्या दिवशी एका माणसाला बोलावलेलं असतं आणि त्या माणसाला आता आजीच्या बेडरूममध्ये आणत समर म्हणतो की ह्या बेडरूममध्ये काही जरी झालं तरी बेल वाजली पाहिजे, घराच्या पाठीमागे सुद्धा बेल लावा आणि बेडरूममध्ये सुद्धा रॉड लावा. समर म्हणतो तुझ्या बेडच्या शेजारी सुद्धा बेल लावून घेतली, हे बघ कधी काही जरी तुला लागलं तर लगेच बेल वाजवायची. आजीकडे बघत आता समर म्हणतो उगाच बेडवरून धडपडत उठायचा प्रयत्न करू नकोस, कळलं का, डायरेक्टली बेल वाजवायची. आणि समर म्हणतो की तुला ना आजी जेना उतरायला मी खुर्ची आणून देणार आहे, डायरेक्टली त्या खुर्चीवर बसायचं की तू लगेच जेना उतरशील. आणि समर म्हणतो आजी तू मला हट्ट करू नकोस, मी बेल काढणार नाही. तेवढ्या स्वानंदी आजीला कॉफी घेऊन येते. आजी म्हणते बरं झालं स्वानंदी तू आली, तुझ्या नवऱ्याला एकदा समजाव बरं. स्वानंदी म्हणते काय झालं. आजी म्हणते की अगं माझ्यासाठी बेल लावायला निघालाय. समर म्हणतो आजी मी बेल काढणार नाही, कुणाचं काही ऐकणार नाही, स्वतःच्या वयाप्रमाणे जरा वागत जा. स्वानंदीकडे बघत आजी म्हणते स्वानंदी सांग नाही आला, अरे मला बसू बसू कंटाळा येतोय. आता स्वानंदी म्हणते राजवाडे एकदम बरोबर बोलतायत, आपण फक्त सोय करून ठेवूयात. स्वानंदी म्हणते की कधी वाटलं तुम्हाला मज्जा म्हणून तर वापरा. तर आजी आता स्वानंदीकडे बघते आणि एवढ्यात आता समर म्हणतो मी आलो त्यांचं पेमेंट करून, आणि बेलचं बटन आता तिथे आजीच्या समोर टाकतो. आजी आता त्या बटनाला आजीचा हात लागतो तर लगेच बेल वाजता क्षणी समर पळतच तिथे येतो आणि म्हणतो काय झालं. आजी म्हणते की अरे या बटनाला हात लागला. लगेच आता समर आजीला हात जोडतो आणि पुन्हा आता आजी हटकून स्वानंदीकडे बघत बेल दाबते तर पुन्हा समर पळत येतो आणि म्हणतो काय झालं. तर आता आजी म्हणते की अरे तुझी आठवण आली म्हणून बेल दाबली, आणि आजी हसू लागते. रागाने समर म्हणतो हसू नको बरं का, आणि समर निघून जातो. आता दुसऱ्या दिवशी मलिका पुन्हा आजीकडे येते आणि आजीला म्हणते की काय आई आता तर तुम्ही अंथरुणालाच खेळल्यात. तर आता आजी म्हणते की खेळलेले वगैरे काही नाही बरं का. आणि मलिका म्हणते की उद्या जर तुम्ही पूजेला बसल्या नाही तर काहीच नाही होणार. आजी म्हणते की मलिका काय बोलतेस, पूजेला नाही म्हणजे मी आहे की पूजाला. आजी म्हणते की मी डायरेक्टली वर गेल्यासारखी काय बोलतेस तू. आता समर म्हणतो की काकू तू रडू नकोस, पूजा फक्त आजीला बघायची ना, फिजिकली आजीला पूजा बघता येईन अशी व्यवस्था मी करतो. डायरेक्टली इथे हॉलमध्ये काय चाललं ना CCTV फुटेज म्हणजे लॅपटॉपच बसवतो इथं, आजीला सगळं बघता येईल. तर आता मलिका डचकते. आता इकडे आजीला काहीही करून पूजेला खाली यायचं असते. आजी आता स्वानंदीला बोलते तर स्वानंदी म्हणते आजी काही काळजी करू नका. आणि इकडे आता स्वानंदी आजीला पूजेसाठी खाली आणणार हे मलिकाला कळताच मलिका समरला सांगते. समर आता स्वानंदीला म्हणतो की मी असं ऐकलंय की तुम्ही आजीला पूजेसाठी खाली आणणार आहे, मी नकार दिला असताना देखील. स्वानंदी म्हणते बरोबर आहे. समर म्हणतो मला अजिबात ऐकायचं नाही. तर आता स्वानंदी म्हणते की बघा तर तेवढ्यात आता पालखीत बसून आता स्वानंदीने आजीला आणलेलं असतं आणि पालखी खाली टेकवता क्षणी आजी आता पालखीतून समरकडे बघते आणि म्हणते पिंट्या. तर समरही अवाक होतो. स्वानंदीने नवीन शक्कल लावून आता आजीला बरोबर आणलेलं असतं आणि मलिकाचा डाव उलटवलेला असतो. तर कशी वाटली स्वानंदीची हुशारी ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.